नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी प्रभाग क्रमांक 9चे बनते बुद्धपाल हे स्वतः आहेत. बंतीजी, आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपले बंतीजी स्वतः उच्च शिक्षित आहेत. BA LLB LLM झालेलं आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक सगळ्या पक्षांची जाण आहे. त्यांची निशाणी हत्ती असून बहुजन समाज पार्टीतर्फे ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण ते जे सरळ प्रश्न, आपण ज्या वेळेस MIM कडे ही उमेदवारी मागितली, हो, उमेदवारी मागण्यासाठी मुलाखतीला आपण गेलो, हो. आपल्यावर समाज माध्यमातून टीका झाल्या. या टीकाकडे आपण कसं बघता? टीका या होतच असतात आणि फेसबुक त्याच्यानंतर व्हॉट्सअप या माध्यमावरती लोक त्यांची मतं व्यक्त करतात. आता काही लोकांना मी उभं राहणं पटलं नसेल, हा त्यांच्या बुद्धिमत्तेचा भाग आहे. तर त्यामुळं तशा लोकांकडे मी काही म्हणजे असं दुर्लक्ष करतो, त्यांच्याकडे काही असं इम्पॉर्टंट देत नाही त्यामुळे. पण त्यामध्ये आपण ज्या पक्षाकडून उभे आहात त्या पक्षाच्या एक नेत्यांनीही आपल्यावर टीका केली. हो, आता प्रत्येकाचे आपले मतं आहेत आणि मत स्वातंत्र्यामुळं, अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळं प्रत्येक जण आपापल्या मतं व्यक्त करतात. भारतामध्ये परिस्थिती अशी आहे की कोणताही बंतीजी अद्यापर्यंत राजकीय रिंगणामध्ये आलेला नाही आणि भारताच्या बाहेर या उलट परिस्थिती आहे. जसं श्रीलंका असेल, थायलंड असेल, तर या देशांमध्ये बंतीजी हे संसदेमध्ये आहेत, लोकसभेमध्ये आहेत, विधानसभेमध्ये आहेत, महानगरपालिकेत आहेत, जिल्हा परिषदमध्ये आहेत. तिथली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये बंतीजी आहेत आणि राजकीय क्षेत्रातच नव्हे तर त्या ठिकाणी बंतीजी काही मोठ्या उच्च पदावरती पण आहे. तर ही परिस्थिती अद्याप भारतात आलेली नाही आणि त्यांचा अभ्यास नसल्या कारणानं ते लोक तशा पद्धतीची टीका करतात. आपल्याकडे बंतीजी म्हटल्यानंतर एक धार्मिक धर्मगुरू हो, या नजरेतून बघतात. अंगावर चिवर आहे, तुमच्यावर ह्याही टीका झाल्या, त्यांच्या अंगावर चिवर आहे. चिवर घालणाऱ्या बंतीजींनी राजकारणात पडू नये इथपासून वेगवेगळ्या प्रकारच्या टीका झाल्या. पण मुस्लिम समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, हिंदू समाज असेल, यामधले धर्मगुरू निवडणूक लढतात, निवडून येतात, जिंकून आलेत, आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एक धर्मगुरू आहेत, बरोबर, एका समाजाचे. मग आपला समाज त्याला अपवाद का? असं अभ्यासाची वाटत कमी आहे, बाकी काहीच नाही. त्यांचा अभ्यास नसल्या कारणानं आणि विचारशक्ती तेवढी नसल्या कारणानं ते त्यांची मतं तशी व्यक्त करतात. ब्रॉड माइंडेड असलं पाहिजे. बाबासाहेबांनी म्हणजे या भारतामध्ये फक्त बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जा आणि आपल्या घरांच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ते जमात व्हायचं. पण लोकांनी त्या शब्दाचा अपभ्रंश केला आणि शासनकर्ती जमात होणे म्हणजे काय, तर कुठेतरी एखादी नोकरी मिळवणे. मग तुम्ही कलेक्टर जरी झाले तरी तो नोकर. कारण की आताच मागं महिनाभरापूर्वी जो GR आला त्यामध्ये असं सांगितलं की एक लोक नेता, आमदार, आमदार आल्यानंतर IAS जरी तरी असेल असेल तरी उभं राहावं. तर ही ताकद कशाची आहे? तर ही शासनकर्त्या जमातीची ताकद आहे. त्या संदर्भात मी माझं स्टेटमेंटही दिलं होतं फेसबुकवरती की बाबासाहेबांचं हे वाक्य आज पूर्ण होत आहे की लेजिस्लेटिव्ह पॉवर ज्याच्याकडे आहे तोच खऱ्या अर्थानं या देशाचं शासन व्यवस्थितपणे चालू शकतो. अन्यथा या देशाला कोण कशा पद्धतीचं बुडवेल याची शाश्वती. आपण सर्व महापुरुषांच्या चरणी लीन होऊन नतमस्तक होऊन सनी निवडणुकीला उभे आहात. काय जाहीरनामा आहे, जनतेला काय देण्याचं आपल्या माइंड मध्ये चालू आहे? आपण उच्च शिक्षित आहात, काय देणार? माझा पहिला जो मुद्दा आहे जाहीरनामा, तर तो मुद्दा असा आहे की मी या शहरामध्ये, कारण की नगरसेवक असल्या कारणाने या शहरामध्ये प्रत्येक शाळा ही इंग्रजी मीडियमची असली पाहिजे. मी कर्नाटक राज्यामध्ये जेव्हा गेलो तर कर्नाटक राज्यामध्ये वाडी वस्तीवरती, तांड्यावरती ज्या ठिकाणी 10-15 लोकांची लोकवस्ती असेल अशा ठिकाणी CBSE सारखं शिक्षण दिलं जातं. म्हणजे आपण मराठी भाषेला विरोध करतात? नाही, मराठी भाषेला विरोध नाही.
आपल्याकडे मराठी आहे आणि उर्दू हो. या दोन्ही भाषांच्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत. आपण म्हणता आम्ही सगळ्या शाळा सीबीएसई करणार, म्हणजे मराठी आणि उर्दूला सरळ सरळ आपण विरोध करणार. तुम्ही एक तर सीबीएसई पॅटर्न राबवा किंवा इंग्रजी मीडियम करा, त्याच्यामध्ये मराठी. आज आपण इंग्रजी मीडियम मध्ये जेव्हा जातो तर त्या ठिकाणी मराठी भाषा शिकवली जाते, उर्दू भाषा शिकवली जाते, हिंदी भाषा शिकवली जाते, आणि एवढंच नव्हे तर गुजराती भाषा शिकवली जाते. आपल्या छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये गुजराती शाळा आहे. त्यामुळं मला भाषेबद्दल हे नाही आहे. पण या मुलांना जर भविष्यामध्ये टिकायचं असेल, मोठं उच्च शिक्षित व्हायचं असेल, तर इंग्रजी शिवाय पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की जो मनुष्य इंग्रजी शिकणार नाही किंवा जो मनुष्य इंग्रजी शिकेल तोच वाघासारखा दरकारी पोळे. आज परिस्थिती पाहता मुलं 10वी-12वीला जातात. या शासनानं कोविड कालखंडामध्ये जे एक्झाम घेण्याची पद्धती बंद केली, त्यामुळे निकृष्ट दर्जाचं शिक्षण झालेलं आहे. 8वीच्या 9वीच्या मुलाला स्वतःचं नाव लिहिता येत नाही. याचबरोबर परिस्थिती अशी झालेली आहे की एखादा मुलगा हुशार आहे पण गरीब परिवारातला आहे, तर त्याला इंजिनियर व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल तर नीट सारखी, जेई सारखी या एक्झाम द्यावं लागतात, आणि या एक्झाम साठी 2 ते 2.5 लाख रुपये फीस या कोचिंग क्लासेस जे आहेत ते आकारतात. मग ते सगळं शिक्षण आपण शाळेमध्ये का देऊ नये? आणि जर ते शाळेमध्ये द्यायचं असेल तर त्याचा जो पॅटर्न बनलेला आहे की तो सीबीएसई मध्ये आहे. त्यामुळं आपण त्याच्यामध्ये ऍडिशनल जी भाषा आहे ती ठेवू शकतो. ती स्टेट पॉवर आहे की तुम्ही सीबीएसई एज्युकेशन द्या किंवा मग प्रत्येक शाळा ही इंग्रजी माध्यमातली करा, आणि त्यामध्ये जो भाषा आहे, मराठी असेल, हिंदी असेल, गुजराती असेल किंवा जी काही द्यायची असेल तर ती आपण द्यायला काही हरकत नाही. म्हणजे पाली आणि संस्कृती द्यावी, मी इथपर्यंत बोलू. आपण दररोज नळांना पाणी देण्याची घोषणा केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील लोकांना रोज नळाला पाणी म्हणजे मृगजळ सारखा प्रकार आहे. आपण रोज पाणी देण्याचं आश्वासन दिलंय, कसं शक्य आहे? हे शक्य आहे. मराठवाड्याची स्थापना झाल्यापासून ते अद्यापपर्यंत मराठवाड्यावरती जो अन्याय झाला तो पश्चिम महाराष्ट्रात झाला. कारण की या अगोदरची जेवढे नेते होते आणि आताची जेवढे नेते आहेत, म्हणजे आता आपल्याला 10 वर्षाच्या कालखंडामध्ये विदर्भातील नेतृत्व आपण बघतोय, पण या अगोदर जेवढंही नेतृत्व होतं हे पश्चिम महाराष्ट्रातलं होतं. आणि त्या पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी मराठवाड्याला कायम दुष्काळी ठेवलेलं. आज आता मी पाहतोय, आज माझं पण 3 मुख्यमंत्री महाराष्ट्राला मराठवाड्याचे लाभलेत, आपल्या जिल्ह्याचे बाजूच्या जिल्ह्याचे लाभलेत. नांदेडचे जरी आपल्याला मुख्यमंत्री लाभले, पण त्यांची मानसिकताच नव्हती की या मराठवाड्याचं सुजलाम सुफलाम व्हावं. आज सातारा, सांगली, कोल्हापूर भागामध्ये ज्या ठिकाणी डोंगर आहेत त्या डोंगरावरती पाणी चढलंय, आणि आपल्या इकडं सुपीक जमीन असूनही आपण पाण्याला मोहताज आहोत. गेली 20 ते 30 वर्ष झालेत हा समांतरचा प्रोजेक्ट चालू आहे. 35 वर्ष झाले समांतरचा प्रोजेक्ट चालू आहे. त्याचे लहानपणापासून मी फोटो पाहत आलोय आणि अजूनही तो पूर्णत्वाला गेलेला नाही. मग समांतरच नाही, पाईपलाईन नाही, नळातच नाही, तर नळाला कुठून येणार? पाईपच नाही, नळाला कुठून येणार? त्याचं कारण असं आहे की बजेट येऊन पडत आहे, पण प्रशासनाचे जे अधिकारी आहेत किंवा शासकीय जी पदाधिकारी लोक आहेत, ज्याच्यामध्ये आमदार असेल, खासदार असेल किंवा महापौर असेल, तर यांची मानसिकता दिसत नाही. फक्त टेंडर वाढवायचे, पैसे खायचे. आता प्लास्टिकचे पाईप आपण टाकले 2 वर्ष झाली शहरामध्ये, आणि ते प्लास्टिकच्या पाईपाला अद्यापही पाणी नाही, आणि आपण रोज पाणी देण्याची आश्वासन देतो. हो, ज्या टायमाला आमचा पक्ष सत्तेमध्ये येईल त्या टायमाला आम्ही 100% पाणी देतो. आपण दुसऱ्या एका चांगल्या मुद्द्याला हात घातलाय. आपण एक आश्वासन देताय, महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहाची उभारणी, खास करून महिलांसाठी. मोठी कुचंबन आहे छत्रपती संभाजीनगर शहरात, मोठी वरड आहे. काही वृत्तपत्र, काही चॅनलने आम्ही मागे तो प्रश्न मांडला आहे. मनपा प्रशासकांनी मोठा गाजावाजा करून काही स्वच्छतागृहांची त्यावेळेस घोषणाही केली. काही कागदावर आहे आणि काही घरात. बरोबर, आपण एक मोठ्या विषयाला हात घालताय. छान विषय आहे. महिलांशी संबंधित अजून दुसरा एक विषय आहे, महिलांच्या सुरक्षेचं. बरोबर, या दोन्ही प्रश्नाची सांगड कशी घाल? जर आम्ही सत्तेमध्ये आलो
तर प्रत्येक भागामध्ये म्हणजे जेणेकरून ज्या ठिकाणी वर्दळ आहे, महिला जेव्हा शॉपिंगसाठी येतात तर त्या टायमाला त्यांना शौचालयाचा खूप मोठा प्रॉब्लेम, आणि तो प्रॉब्लेम ज्या टायमाला, आता मी संन्यासी असल्या कारणानं मला कोणी बोलत नाही, पण महिलांच्या त्या कुचंबना आम्ही पाहतो किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही जाणतो. त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, तर हा एक छोटा क्षुल्लक प्रश्न आहे ज्याच्यासाठी खूप काही करायची गरज नाही आहे. शासनाकडे फंड पडलेला आहे आणि त्या फंडामध्ये जागाही पडलेल्या आहेत, तर त्यांनी जागोजागी स्पेशली करून महिला महिला स्वच्छतागृहाची उभारणी करायला काहीच हरकत नाहीये. पण याची मानसिकताच नाही. मानसिकता नाही, सरळ सरळ आपण प्रशासनावर आरोप केला का त्यांची मानसिकता नाही. दुसरा आपण एक मुद्दा घेतला आहे का सीसीटीव्ही बसवणार. स्मार्ट सिटी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ऑलरेडी कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. हो, शहरभर कॅमेरे बसलेत. हजारो कोटी रुपये त्यावर खर्च झालेले आहेत. हजारो रुपयाचा जो खर्च झालेला आहे तो फक्त डिस्प्लेवर दिसतोय. त्याच्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही पाऊल उचललं जात नाही. ज्या ठिकाणी क्राईम होतो त्या ठिकाणी प्रशासकीय लोक किंवा सत्तेमधली लोक हे पोलीस प्रशासनाला गाईडलाईन देत नाही की या ठिकाणी सुरक्षा वाढवा. हा एक छोटा प्रश्न आहे की जिथं क्राईम होतोय, वारंवार क्राईम घडतोय, जिथं आज खुल्या महिलांवरती रेप होतोय, खुल्या महिलांना फरफटत मारलं जात आहे, चाकू हल्ले केले जात आहे, छेडछाड केली जाते, आणि अशा ठिकाणी पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळं आम्ही जर सत्तेत आलो तर ह्या बघ्याच्या भूमिका न घेता यांना न्याय देण्याचं आम्ही काम करतो. भंतीजे, मागचा जर अनुभव बघितला, मागच्या महानगरपालिकेचे जर इतिहास बघितले, 10, 12, 5, 7 असे आपल्या पक्षाचे नगरसेवक राहिले, पण ते सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसले. आणि आपण आज दावा करताय आम्ही जर सत्तेत आलो तर सगळा वचननामा आपण दिलाय. कसं शक्य आहे? तुम्ही जर सत्तेत आला, तुम्ही निवडून आला तर तुम्ही सत्ताधाऱ्याच्या मांडीवर जाऊन बसता. बीएसपी हा जो पक्ष आहे हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. आणि आतापर्यंत जे काही लोक आले, जी झाली तर ती लोभाने गेलेली. मी संन्यासी, मला कसला लोभ? मला काय देणार, काय लोभ लावणार? हे जे काय करतोय हे मी शहरामध्ये पाहतोय, शहराची अवस्था. त्यामुळं मी हा जाहीरनामा दिला. असा जाहीरनामा दुसऱ्या पक्षाचा असेल नसेल मला माहिती नाही, पण मी जर सत्तेत आलो, माझा पक्ष जर सत्तेत आला तर 100% आम्ही काम करणार. आणि जर कोणी आता जाऊन बसेल सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर तर त्यावरती आता जो नवीन कायदा आलेला आहे त्यानुसार कडक कारवाई केली जाणार. शहरामध्ये वाढती शहराची लोकसंख्या लक्षात घेता काही गोष्टींची गरज आहे, पण जाहीरनाम्यामध्ये दुसऱ्या पक्षांचे आपले काही जाहीरनामे घेतले, ज्या मूलभूत गरजा आहेत नागरिकांच्या त्याकडे कानाडोळा, सरळ हेतू पुरस्कार कानाडोळा करून सनी गल्ली ते दिल्लीपर्यंत राजकारण केलं. याकडे कसं बघायचं? काय झालंय, गरज नसताना दिल्लीमध्ये आले. इलेक्शन आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचं, नगरसेवकाचं. नगरसेवक पद म्हणजे काय की तो त्याच्या नगराचा विकास करणार, म्हणजे त्याच्या नगराचा सेवक तेवढ्या एरियाचा, तेवढ्या प्रभागाचा. आता प्रभाग सिस्टम आता झाली. तर प्रभाग जरी असले तरी आपण नगरसेवकासाठी हे करतोय. त्या प्रभागामधला तो नगरसेवक किंवा तो प्रभागामध्ये जो आहे आता सध्या आहे, तर त्याने त्या प्रभागाचा विकास करावा. विकासामध्ये काय, नळाचा प्रश्न सोडून, गटारीचा स्वच्छतेचा प्रश्न सोडून, रस्त्याचा प्रश्न सोडून, हे तर बेसिक मूलभूत विषय. हे तर 4 हे आहे. हो, मेन गोष्ट. पण त्याचबरोबर आपल्या शहरामध्ये महानगरपालिकेच्या हॉस्पिटलची संख्या कमी आहे, शाळेंची संख्या कमी आहे. दुरावस्था नव्हे तर ज्या शाळा चालू होत्या त्या शाळा बंद केल्या आणि त्या शाळा या खाजगी विकासकाला भांडवलदारांना दिल्या. एवढंच नव्हे तर या शहरामध्ये कॉर्पोरेशनच्या हद्दीतील जेवढेही हॉस्पिटल आहे, आता जे एक हॉस्पिटल आहे आपल्याकडे, तर तिला डायग्नोस्टिक साठी म्हणजे MRI करायचं असेल तर 2 महिन्याचा अवधी लागतो, सिटी स्कॅन करायचा असेल तर 1 महिन्याचा अवधी लागतो.
ही लोकसंख्येनुसार ही अवस्था बिकट अवस्था आहे. पैसा येतो जातो कुठे, पैसा येतो जातो. हा मोठा प्रश्न. कारण की बजेट येत आहे ना, 100 कोटीचं बजेट येत आहे. आज आपण बघितलं G20च्या कालखंडामध्ये बजेट आलं, 8 दिवस शहर सुंदर सजलं आणि 8 दिवसाच्या नंतर 1000 कोटीचं बजेट आलं आणि 8 दिवसाच्या नंतर शहर तशाच तसं झालं. आणि 1000 कोटी रुपयामध्ये आपण फक्त 8 दिवसासाठी जर या अशा पद्धतीत सुशोभन करत असाल तर मग एवढा मोठा प्रश्न. आपल्यावर अजून एक आरोप होतो, भंतीजींना जर निवडून दिलं, विरोधक आपल्यावर आरोप करतात, भंतीजींना जर निवडून दिलं, ते जर नगरसेवक झाले, महानगरपालिकेच्या ओपन जागेवर विहार बांधल्या जाणार नाही, हे सगळं चुकीचं आहे. अतिक्रमण होणार. हे चुकीचं आहे. जेही अतिक्रमण झाले असतील हे का झाले असतील, आणि फक्त विहाराचीच नव्हे तर वेगवेगळ्या धर्माच्या धार्मिक स्थळांची अतिक्रमण झालेली आहेत आणि शासनाने ती आता लिगली केलेली आहेत. आणि 2014च्या नंतर जेही अतिक्रमण होईल त्याला शासन पाळतंय, निकाशित करतंय. आणि आम्ही जर सत्तेत आलो तर कोणत्याही जागेवर अतिक्रमण करणार नाही आणि ज्या जागेवर अतिक्रमण झालेलं आहे तर तेही आपण काढून टाकू अशी आम्ही शाश्वत. मला एक सांगा, का नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं, सर्वसामान्य जनतेच्या छोट्या छोट्या अपेक्षा असतात, बरोबर, त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत झालंय काय, नागरिकांना फक्त भुरळ पाडण्याचं काम केलं आतापर्यंतच्या राजकारणात. इलेक्शनचा कालखंड आला की नागरिकांना असं वाटतं किती वेळ आहे, लोक येतात, गाजावाजा करतात, जातीच्या नावावर, पक्षाच्या नावावर, धर्माच्या नावावरती वोट मागतात. आज मी MIM कडे जो इंटरव्ह्यू देण्यासाठी स्पेशल गेलो होतो, आज 2 समाजामध्ये जी दरी निर्माण झाली ती दरी दूर करण्यासाठी किती नाही, त्या पक्षाने दिलं नाही दिलं हा वेगळा प्रश्न, पण 2 समाजामध्ये दरी नसावी. पक्ष हा पक्षाचं काम करतो, पक्षाचे स्वतःचे विचार असतात आणि तो तिचे विचार राबवत असतो. आणि पक्षाच्या विचारावरती समाजामध्ये दरी निर्माण होऊ नये या उद्देशासाठी मी त्या ठिकाणी गेलो. आणि तरीही काही लोकांनी त्याचा विपर्यास केला की MIM कडे जाऊ नये. आता माझं असं, पण MIMच्या याच्यावर व्यासपीठावर मागे एक भंतीची आता दिसतात ना. हो, आता हेच कशाला, याच्या अगोदर भाजपला जातीवादी म्हटलं जातं, भाजपच्या व्यासपीठावर जय भीम जय श्रीरामाचे नारा लावणारे भंतीजी आम्ही बघितले. मग हे सामाजिक ऐक्य म्हणाव की स्वतःच्या अर्थपूर्ण ही सांगड म्हणून काय म्हणून अर्थपूर्ण हे भागीदारी नाही, अर्थपूर्ण भागीदारी नाही. अर्थपूर्ण भागीदारी जर असती तर भंतीजी लोक आज मोठमोठ्या गाड्यामध्ये, मोठमोठ्या आलिशान विहारामध्ये पाहायला दिसले असते. आजही भंतीजी हे पायी चालतात, एखाद्या छोट्या वाहनावर चालतात. अर्थपूर्ण भागीदारी नाही, ती काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. मुख्यत्व असं आहे की पक्षाचा जो विचार आहे तो त्याचा एक अजेंडा घेऊन ते चालतात. आणि कोणताही संन्यासी असेल, जो भंतेजी असेल किंवा दुसऱ्या धर्माचा धर्मगुरू असेल, तर त्याचं अगदी कर्तव्य आहे की या भारतामध्ये जर राहायचं असेल तर संविधानानुसार राहावं लागेल. आणि संविधान हा समता बंधुत्व सांगतो आणि समता बंधुत्वासाठी आपल्याला एकमेकांना घेऊनच चालावं लागेल. आणि भारतात संविधान सर्वोच्च आहे. आणि भारतात संविधान हे सर्वोच्च आहे. आपण BSP अशा वेळेस हे करता आहात, BSP ला अशा वेळेस आपण आधार देता ज्या वेळेस हत्ती डुलतोय, हत्ती डुबायला लागतो. नाही, याच्या मागं एक तुम्हाला छोटा किस्सा सांगतो. प्रसंजित राजाचा हत्ती होता जो चिखलामध्ये फसला आणि चिखलात फसल्याच्या नंतर सैन्य जायचं आणि त्याला इकडून तिकडून टोचायचे किंवा उठ चल. आणि ही गोष्ट जेव्हा राजाकडे गेली त्या टायमाला राजाने सांगितलं की त्याच्या पुढे नगारे वाजवा, ढोल वाजवा, तेव्हा तो उठेल. मग त्याच्या पुढे नगारे आणि ढोल वाजवून येतात आणि तो उठून त्या चिखलातून स्वतः बाहेर. पण चिखलात तर कमळ खिळतं.
कमल उमलतं चिखलावर. हो, आज जो तुम्ही मग म्हणताय, मग तुम्ही सरळ सरळ बीजेपीला सपोर्ट करताय का? नाही 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 नाही, आम्ही हे उदाहरण जे दिलंय की हत्ती जो डगमगतोय, तर प्रसंजित राजाचं उदाहरण याच्यासाठी दिलंय की हत्ती जो डगमगू लागला, हे का डगमगतोय की लोकांची जी विचारधारा आहे की ती संपलेली आहे. नाही, उत्तर प्रदेशमध्ये पण बहन मायावतीजींवर हे आरोप झाले का बीजेपीला सपोर्ट करण्यासाठी बहिणजी काम करतात. महाराष्ट्रातही तसंच काम झालंय. महाराष्ट्रातही तेच आरोप होतात आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतही तेच आरोप होत आहे. परिस्थिती अशी झालेली आहे की आंबेडकरी चळवळीवरती अशा पद्धतीचे आरोप मुद्दामून केले जातात. पण यात तथ्य पण आहेत ना. आम्ही पुराव्यासहित पुरावे देतोय तुम्हाला. त्याच्यात कुठल्याही पद्धतीचं तथ्य नाही. नागराज गायकवाड इतके दिवस आंबेडकरी चळवळीचा चेहरा होता. आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष होते. आज भाजपच्या तिकीटवर उभे आहेत. मग हे कशाचं धोतर समजायचं? ऑलरेडी त्यांचा जो पक्ष आहे, त्यांची जी संघटना आहे, ही त्यांचे मित्र पक्ष आहे बीजेपीचे. आणि पण ते आंबेडकरी चळवळीशी बांधील आहेत ना. नाही, बांधील आहेत आंबेडकरी चळवळीशी, पण बीएसपी हा जो पक्ष आहे, हा कोणत्याही पक्षाचा, म्हणजे जसं बीजेपी असेल, काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असतील, यांच्याशी त्याचे कुठल्याही पद्धतीचे हितसंबंध नाही. आपण स्वबळावर लढतोय. आपण स्वबळावरती महाराष्ट्रात काय वाटतंय छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या या रणसंग्रामामध्ये आपल्याला काय वाटतं? जनता कितपत हत्तीला चालवणार? जनतेने आता आत्मपरीक्षण करावं की कालपर्यंत आपण ज्यांना जातीच्या नावावरती, ज्यांना पक्षाच्या नावावरती किंवा पैशाच्या याच्यावरती जर आपण मत दिलं असेल, तर यावेळेस आपण हत्तीला मत द्यावं, विश्वासानं द्यावं आणि विकासासाठी द्यावं. जनतेला काय आव्हान करणार? जनतेला एवढंच आव्हान आहे की आपसातील मतभेद सोडून विकासाच्या गंगेमध्ये आपण सामील व्हावं. फुले शाहू आंबेडकरांचा हा विचारांचा पक्ष आहे. माननीय कांशीरामजीचा हा पक्ष आहे. माननीय बहिणजीचा हा पक्ष आहे. आणि या पक्षामध्ये कोणीही नेता नाही. या पक्षामध्ये सर्वच कार्यकर्ते. कोणीच म्हणत नाही की मी या पक्षामध्ये नेता आहे. त्यामुळं हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि हा तळागाळातील लोकांचा पक्ष आहे. हा परिवर्तनवादी विचारांचा पक्ष आहे. तर आपण यावेळेस हत्ती हे बटन दाबून सर्वच उमेदवारांना जिंकून द्यावं, हीच सर्व शहरातील जनतेला माझं आव्हान आहे. हे होते आपल्या बरोबर प्रभाग क्रमांक 9चे बनते बुद्धभाग. यांची निशाणी यांनी आता सांगितलेले. बघूया 15 तारखेला छत्रपती संभाजीनगरची जनता हत्तीला किती पळवते ते. यासारख्या बातम्यांसाठी बघत राहा आमचं चॅनल. पण ते जे आमच्या चॅनलमध्ये आल्याबद्दल आपलं खूप खूप आभार.